अकोला मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असताना दुसरीकडे मतदार याद्यांच्या घोळामुळे मतदारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। मतदार चिठ्ठ्यांचे वाटप सुरू झाले असले तरी शेकडो मतदारांची नावे शोधताना प्रशासकीय कर्मचाऱ्यांसह स्वतः मतदारांनाही मोठी कसोटी करावी लागत आहे। विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या मतदार याद्याच महापालिका निवडणुकीसाठी प्रभागानुसार फोडून वापरल्या जात आहेत। मात्र ही प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या सदोष झाल्याचा आरोप होत आहे। एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या प्रभागात किंवा मतदान केंद्रांवर विखुरली गेल्याने मतदारांना आपले नाव नेमके कोणत्या यादीत आहे शोधण्यासाठी वणवण करावी लागत आहे। त्यामुळे यावेळेस मतदानावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यासोबतच निवडणुकीत कर्त्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी देण्यात आलेल्या टपाल मुद्रिकांबाबत धक्कादायक प्रकार समोर आला असून या मतपत्रिकांवर उमेदवारांचे नाव आणि पक्षाचे नाव छापण्यात आले आहे। मात्र त्या पक्षांचे अधिकृत चिन्हच गायब असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।